नमस्कार सेविकाताईंनो, मी सुनीता पवार. पुन्हा आपले सर्वांचे आपले आवडते चॅनल पोषण शिक्षण माध्यम या चॅनलवर आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर सर्वप्रथम सगळ्या ताईंना नवरात्री दसऱ्याचे हार्दिक शुभेच्छा आणि सगळ्या सेविका ताईंचे मनापासून खूप 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 सारे आभार. कारण तुम्ही जो मी व्हिडिओ टाकत आहे, जी माहिती टाकत आहे, त्याचा उपयोग तुम्ही पुरेपूर करत आहात. कारण माझे आज 500 सबस्क्राईब पूर्ण झालेले आहेत. याचा अर्थ असा की मी जी माहिती देत आहे ती तुम्ही नक्कीच पाहत आहे आणि त्याचा उपयोग करत आहात. तर आजचा व्हिडिओ हा आपण CBA कार्यक्रम विषयी थोडक्यात या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. कारण बऱ्याच सेविकाताईंचे म्हणणे होते की ताई तुम्ही जो CBA कार्यक्रमाचा व्हिडिओ टाकला तो सगळ्या कार्यक्रमाचा एकत्रित होता. त्याच्यामुळे आम्हाला त्या पावत्या आणि ते प्रोसिडिंग रिपोर्टिंग आम्हाला काय व्यवस्थित समजली नाही. तर प्रत्येक व्हिडिओला एक कार्यक्रम तुम्ही घ्या, जेणेकरून आम्हाला त्या पावत्या व्यवस्थित समजेल. तर त्यासाठी आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळे CBA कार्यक्रम घेणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपला पहिला कार्यक्रम जो आहे गरोदर नोंदणीचा, तो आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर आपण सर्वप्रथम अधिकमध्ये जाऊन त्या कार्यक्रमाची नोंदणी करून घ्यायची आहे. तर हे बघा, आपण 1 वर्ष उलटून गेलेले आहेत. पोषण ट्रॅकरचा वापर सगळ्या सेविकाताई करत आहात. तर सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की आपण म्हणजे कशाप्रकारे कार्यक्रम घेत असतो आणि कुठं नोंदणी करायची. तर हे बघा, कार्यक्रममध्ये आपल्याला हे कार्यक्रम CBA कार्यक्रम हा नोंदणी करून घ्यायची आहे. तर नोंदणी करत असताना आपण अधिकमध्ये जाऊन हा नोंदणी करून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपले कार्यक्रम ओपन होतील. योगा दिन, VHND आणि CBA कार्यक्रम. तो योगा दिन हा वर्षातून एकदा आपण करत असतो. VHND आपल्याला दर महिन्याला करायची असते. त्यानंतर CBA महिन्यातनं 2 वेळा, म्हणजे 15-15 दिवसाचे 2 कार्यक्रम आपले असतात. त्यानंतर हे प्रशिक्षण. तर आपल्याला CBAमध्ये आजचे कार्यक्रम हे नोंदणी कसे करायचे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तरी मी देखील तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर CBAला आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे आपल्या मोबाईलवर दिसणार आहे. तर मी पहिल्या कार्यक्रमाची नोंदणी करून घेतलेली आहे, परंतु आपल्याला समजावे यासाठी तर आपल्याला कार्यक्रम नोंदणी करत असताना होय म्हटल्यानंतर आपल्याला हे बघा अशा प्रकारे हे कॅलेंडरला क्लिक करायचे आहे. कॅलेंडरला क्लिक केल्यानंतर आपल्याला असं आपली कॅलेंडर ओपन होईल. कॅलेंडर ओपन केल्यानंतर आपल्याला कुठल्या तारखेला ते कार्यक्रम नोंदणी करायची ते आपण निवड करून घ्यायची. त्यानंतर ओके म्हणायचे. ओके म्हटल्यानंतर हे बघा अशा प्रकारे आपले कार्यक्रम हे ओपन होणार आहे. तर आपल्याला हे जे कार्यक्रम आहे आपले CBAचे 5 कार्यक्रम आहे. तर पहिल्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला गरोदर नोंदणी करायची आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक एक विषयावर हे चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला गरोदर नोंदणी हे म्हणायची आहे. त्यानंतर हे बघा इथं प्रसूती म्हटल्यानंतर आपल्याला ती संख्या आपल्याला टाकून घ्यायची आहे. परंतु मी माझ्या पहिली नोंदणी करून घेतल्यामुळे मी प्रसूत करा असं म्हणणार नाही. तर तुम्ही हे प्रसूत करा म्हणायचे आहे. त्यानंतर आपला जो कार्यक्रम आहे तो आपल्या इथं नोंदणी होणार आहे. कार्यक्रम नोंदणी केल्यानंतर हे बघा अशा प्रकारे एक रिपोर्टिंग हा आपल्या स्तरावर आपल्याला ठेवायचा असतो. तर हा पहिला पंधरवाडा. तर हे फॉर्म हा पुसट दिसत आहे, त्यासाठी मी तुम्हाला म्हणजे झूम करत आहे की कशाप्रकारे मी फॉर्म भरला आहे. तर एक सांगू इच्छिते की हा जो फॉर्म आहे तो सगळ्या सेविकांताईंचा सारखाच असेल असं नाही. कारण लेखी स्वरूपात जे रजिस्टर असतात, फॉर्म असतात किंवा रिपोर्टिंग असते ती ही प्रत्येक सेविकाताईची मांडणी आणि लिहिण्याची पद्धत ही वेगळी असते. त्यामुळे हा असाच फॉर्म असेल असं मी सांगत नाही. त्यामुळे परंतु मी भरलेला आहे त्या प्रकारे तुम्हाला मी थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करेल. तर सर्वप्रथम आपल्याला प्रकल्पाचे नाव, आपलं अंगणवाडीचे नाव, त्यानंतर आपण CBA कार्यक्रम कुठल्या प्रकारे घेतले ते आणि एकूण उपस्थिती लाभार्थी आपल्याला इथं एकूण घ्यायची आहे आणि आपण किती लाभार्थ्यांची कार्यक्रमात नोंदणी केली आहे ते आपल्याला इथं टाकून घ्यायची आहे. त्यानंतर हे बघा त्याच्या खाली हे आपले ज्या नोंदणी माता आपण करणार आहे त्या सगळ्या मातांची आपल्याला इथं नाव टाकून घ्यायचे. त्यानंतर हे आपले उपस्थित कार्यक्रमाला जे व्यक्ती आहे, लाभार्थी आहे, माता किंवा पती, सासू जेवढे असतील त्यांची आपल्याला इथं
नोंदणी करून घ्यायची. त्यानंतर हे बघा, त्यानंतर आपल्याला इथं ते लाभार्थीचा प्रकार कुठल्या प्रकारचे आहे ते आपल्याला इथं टिक करून घ्यायची. गरोदर असेल तर गरोदर, स्तनदा असेल तर स्तनदा आणि लाभार्थी पती, सासू ज्या प्रकारचे आपले लाभार्थी ते आपल्याला इथं टाकून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला इथं एकंदरीत संख्या टाकून घ्यायची की आपले गरोदर माता, स्तनदा माता किती होते. त्यानंतर हे बघा, आपले जे लाभार्थी आहे, जर तुम्ही अंगणवाडी क्षेत्रात जर कार्यक्रम घेत असाल तर त्या दिवसाची उपस्थिती आपल्याला इथं टाकायची आहे. कारण ज्यावेळेस आपण कार्यक्रम घेत असतो त्यावेळेस आपले लाभार्थी देखील तेथे उपस्थित असतात आणि त्यांना देखील आपण नाश्ता किंवा चिवडा वगैरे आणून देत असतोच. त्याच्यामुळे त्यांची देखील इथं संख्या टाकायला विसरू नका. त्यानंतर इथं वरती बघा, आपण एकंदरीत कार्यक्रम कोणत्या तारखेला घेतला आहे आणि त्या कार्यक्रमाला खर्च किती आला आहे ते देखील आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे. माझं हे फॉर्मवर थोडंसं पुसट असल्यामुळे व्यवस्थित हे दिसत नाही, तर तुम्ही अशा प्रकारे हा फॉर्म आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला ठेवायचा आहे. त्यानंतर हे दुसरं बघा, आपल्याला जर त्या दिवशी आपल्याला नारळ, नाश्ता, चिवडा वगैरे सगळं काही आणायचं असतं, तर एक व्हाउचर बनवायचं आहे. व्हाउचर बनवल्यानंतर त्या दुकानदाराचे आपल्याला इथं नाव टाकायचं आहे. त्यानंतर आपण त्याला किती रुपये दिले ते आपल्याला इथं टाकायचं आहे आणि आणलेल्या वस्तू आपल्याला इथं नमूद करायचे आहे. कारण आपण ओटी भरण्यासाठी नारळ आणत असतो आणि मातांसाठी किंवा मुलांसाठी नाश्ता, चिवडा हे आणत असतो. त्यानंतर आपल्याला इथं ती रक्कम टाकून घ्यायची. त्यानंतर जेवढे आपण वस्तू आणले त्याची एकंदरीत रक्कम आपल्याला इथं टाकून घ्यायची आहे आणि इथं माझ्याकडनं टाकले गेलेले म्हणजे इथं टाकलेले मी. त्यानंतर आपण इथं आपलं जर अंगणवाडीचा शिक्का असेल तर शिक्का मारून इथं सही घ्यायची आहे आणि इथं संबंधित व्यक्ती त्या ज्या व्यक्तीकडनं तुम्ही आणलेलं आहे त्या व्यक्तीची स्वाक्षरी किंवा जर त्यांचं अंगठा असेल तर अंगठा घेऊन त्याचं तिथं अंगठ्यावर सही घेऊन घ्यायची आहे. कारण बऱ्याच ग्रामीण भागामध्ये दुकानदार असो किंवा म्हणजे ग्रामीण भागामध्ये शिकलेले नसतात, तर ते सहसा अंगठा देत असतात. तर अंगठा घेतल्यानंतर त्यांची इथं आपण नाव टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर बघा, आपण ज्या मातांना आपण गरोदर नोंदणी करत आहात त्यांना ब्लाऊज पीस हे आपण देत असतो. तर जर तुम्ही ब्लाऊज पीस आणले असाल तर अशा प्रकारे तुम्हाला त्या ब्लाऊज पीसची पावती तुम्हाला इथं जोडायची आहे. तर ते किती नग आणले आणि दर कसा, त्याप्रमाणे ही आपल्याला पक्की पावती इथं जोडून घ्यायची आणि त्यांची स्वाक्षरी देखील इथं घ्यायची. तर आपण किराण्याची आणि दुकानाची पावती घेतलेली इथं. त्यानंतर हे बघा, आपला जो CBA कार्यक्रम आहे, सामुदायिक आधारित कार्यक्रम, हा जागतिक बँक अंतर्गत येत असतो. कारण जागतिक बँक ही आपल्याला ह्या कार्यक्रमाला लागणारा खर्च म्हणजे निधी असते ते आपल्याला देत असतात. त्यामुळे त्या सगळ्या पावत्यांचे एकंदरीत आपल्याला इथं एक हे बघा, जागतिक अंतर्गत आयोजित म्हटले तशी एक पावती आपल्याला बनवून घ्यायची आहे आणि इथं आपण ही पावती अंगणवाडी सेविका बनवत असल्यामुळे इथं जर शिक्का असेल तर शिक्का घ्या किंवा मग नाव देखील टाकू शकतात. त्यानंतर इथं दिनांक, पद आणि राहण्याचे ठिकाण ही एकंदरीत पावती करायची आहे. तर आपण जे ब्लाऊज पीसचे इथं आपण बिल जोडलेले आहे त्याचे इथं आपल्याला रक्कम टाकून घ्यायची. त्यानंतर नाश्ता आणि नारळ, तर आपण सगळे हे एकत्रित रक्कम टाकून इथं एकूण रक्कम 250 अशा प्रकारे ही टाकून घ्यायची आणि ही पावती देखील त्यांना जोडायची. तर ही जागतिक हे बघा, जागतिक बँकेची म्हणजे एक पावती आपल्याला तिथं सर्वप्रथम जोडायची आहे, जेणेकरून आपण कार्यक्रमाला जी निधी वापरली ती आपण किती वापरली अशा प्रकारे हा आपल्याजवळ एक म्हणजे आपण त्याला पुरावा म्हणू शकतो. तर ती फाईल आपल्याला बनवून घ्यायची, जेणेकरून जर उद्या कुठल्याही प्रकारचे चौकशी असली, कारण पैशाचा व्यवहार हा नेहमी आपण क्लिअर म्हणजे स्वच्छ प्रकारे फाईलमध्ये बनवून ठेवायचं आहे, कारण त्याचं हे ऑडिट होत असतो. तर अशा प्रकारे तुम्ही पहिल्या कार्यक्रमाची फाईल म्हणजे पावत्या बनवून घ्यायचे. तर मी जे थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला ते तुम्हाला नक्कीच समजलं असेल आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या कार्यक्रमावर चर्चा करू. तुम्हाला हे नक्कीच समजलं असेल अशी आशा करते आणि जर तुम्हाला
व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ज्या इतर भगिनी त्यांच्यापर्यंत शेअर करा, जेणेकरून ते देखील अशा प्रकारे आपले फाईल बनवून ठेवतील. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा. धन्यवाद.